हॅलो गाईज, नमस्कार. मी आहे अमृता आणि तुम्हा सर्वांची आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असेल आणि मजेतच असेल. आणि त्या दिवशी होता स्पेशल दिवस आणि मी ह्या दिवसासाठी खूप एक्सायटेड होते. कधी पूर्ण दिवस जातो असं मला वाटत होतं आणि खूप एक्सायटेड होते मी ह्या दिवसासाठी, कारण की तुम्हाला थंबनेल बघून समजलेच असेल की आम्ही कुठे जाणार होतो. आम्ही कधीतरी 6 महिन्यातनं किंवा वर्षातनं किंवा 4 महिन्यातनं एकदा आम्ही जातो. त्यासाठीच लवकर वगैरे उठलेले होते, 6 वाजता उठलेले होते, फ्रेश झाले, आंघोळ वगैरे केले आणि सगळ्या गोष्टी दाखवण्यात काही मला जास्त टाइम वगैरे नव्हता, कारण की आम्हाला लवकरच घरातून निघायचं होतं. 10:30 वाजता आम्हाला घरातून बाहेर पडायचं होतं आणि आमची ट्रेन होती 12:45ची. त्यामुळे आम्हाला घरातून लवकरच निघायचं होतं, कारण की आम्ही विरारला राहत असल्यामुळे आणि आम्हाला दादरला जायचं असल्यामुळे आम्हाला 1.5 ते 1.25 तास लागतंच ट्रेनमधून प्रवास करायचं म्हटलं. त्याच्यामुळे लवकरच अगोदर घरातनं गेलेलं बरं असतं, कारण की खूप उन्हाळा चाललेला आहे आणि खूप गरमी होती गाईच. आणि साध्या लोकलने तर जाऊ शकत नाही, एवढं गरमी होते ना, काही सांगू नका. त्याच्यामुळे आम्ही 10:30ची AC ट्रेन पकडून गेलेलो होतो. म्हणूनच लवकर उठलेले होते. पहिलं उठले, थोडंसं फ्रेश झाले, थोडंसं बसलं, डायरेक्ट आंघोळ वगैरे केली की किचनमध्ये वगैरे जाऊ वाटत नाही. तोपर्यंत आमची गुगी वगैरे झोपलेली होती, कारण की आमची मॅडम झोपली तरच मला काही करू शकते, नाहीतर उठली की काही सुरू नाही. आणि मुलांचं तुम्हाला माहिती आहे, कुठं काही जायचं म्हटलं, काय कार्यक्रम असला, काही जरी असलं छोटं मोठं कार्यक्रम, लगे रडायला वगैरे लागतात, त्यांचा काही नियम वगैरे नसतो काही. नंतर उठले, पहिलं शेंगदाणे होते, शेंगदाणे भाजले आणि नंतर कणिक तिंबून वगैरे घेतले आणि रात्री सगळ्या भाज्या वगैरे नीट करून ठेवलेल्या होत्या. आणि फक्त मला भाजींना फोडणी द्यायची होती. कणिक तर मळून ठेवलेली होती, फक्त चपात्या लाटायच्या होत्या आणि गुगीचं खायला बनवायचं होतं. म्हणजे जेवण वगैरे तिला तयार करायचं होतं. हे सगळं मला गुगी उठायच्या अगोदर करायचं होतं. पटापट भाजी स्वच्छ धुवून घेतली 3-4 वेळेस, त्यातून चांगलं घाण निघेपर्यंत. आणि नंतर तेल ओतून त्याच्यामध्ये भाजी टाकली, थोडीशी डाळ टाकली मुगाची आणि लसूण आणि मीठ, आणि त्याला थोडंसं झाकलं, थोडंसं वाफवून दिलं आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकला. आणि मी तर अशीच करते भाजी. तुम्ही कसं करता नक्की कमेंटमध्ये सांगा. या पद्धतीची तुम्ही भाजी करून पहा, खूप छान आणि टेस्टी पण देते. नंतर लाल तिखट टाकून घेतलं आणि माझ्यापाशी हिरव्या मिरच्या नव्हत्या, त्याच्यामुळे मी लाल तिखट टाकून घेतलं. आणि गावी जायचं असल्यामुळे मी काही हिरव्या मिरच्या जास्त घरात ठेवल्या नव्हत्या, त्याच्यामुळे लाल तिखट टाकून घेतलं आणि मस्त त्याला परतून घेतलं 1-2 मिनटं. आणि मला असं वाटलं थोडा शेंगदाण्याचा कूट कमी पडतोय, म्हणून नंतर थोडासा अजून ॲड केला आणि नंतर त्याला वाफवण्यासाठी शिजण्यासाठी थोडं झाकलं. फक्त 10च मिनिटामध्ये भाजी शिजून रेडी होते. नंतर मग मला भेंडी पण करायची होती. तेल ओतून घेतलं आणि त्याला लसणाची फोडणी दिली क्रंचपणा येण्यासाठी. नंतर त्याच्यामध्ये भेंडी ॲड केली आणि त्याला थोडंसं परतलं. आणि माझी भेंडी ना कधीच अशी लाळी वगैरे सारखी होत नाही, कारण की त्याला आपण त्या पद्धतीचीच करून घ्यायची. थोडंसं फुल गॅस करायचा आणि 1-2 मिनटं त्याला परतून घ्यायचं, म्हणजे असं चिकट आणि चिवटपणा भेंडीला येत नाही. मध्ये नंतर शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आणि फुल गॅसवरच हे आपण करायचं. नंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि लाल तिखट, इथे पण मी लाल तिखट वापरलं आणि मी हिरव्या मिरचीची पण करते आणि लाल मिरची दोन्हीची पण भाजी टेस्टी देते. नंतर त्याला झाकून घेतला. इथे पहा माझी मेथीची भाजी पूर्ण शिजून रेडी झालेली होती. आणि मग नंतर मी त्याला साईडला करून ठेवलं आणि इथं माझी भेंडीची तयारी चालू होती. मी गॅस करायचा आणि त्याला थोडंसं 1-2 मिनटं परतायचं. इथे पहा मी परतलं होतं त्याला आणि खूप मस्त आणि अशी सुटसुटीत भाजी होती. त्याला काय अशी चिवटपणा किंवा चिकटपणा येत नाही. नंतर त्याला अजून मी झाकून ठेवलं आणि लास्टला आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मिठानं पाणी सुटतं भाजीला, त्याच्यामुळे भेंडीला कधीच अगोदर मीठ टाकून ठेवायचं नाही, नंतर टाकायचं लास्टला, म्हणजे ते भाजीला चिकटपणा येत नाही. मग माझी तिथं पण भेंडी रेडी झाली. नंतर सागरला प्यायचा होता चहा आणि मग मी नंतर सागरला पण चहा टाकला. आणि त्याचबरोबर मी इथे चपात्या लाटण्यासाठी घेतल्या होत्या, कारण की उशीर काही झाला नव्हता. गुगी उठण्याची भीती होती, त्याच्यामुळे मी पटकेनं चपात्या लाटून घेतल्या. दिसत नव्हतं खरं, पण जाऊ द्या म्हटलं, मला उशीर झालाय, कसं बसं मला शूट पण करायचं होतं, उरकायचं पण होतं. नंतर गुगी उठल्यानंतर तिचं पण उरकायचं होतं, सगळं घर आवरायचं होतं, तसे साफसफाई पण करून जायचं होतं. आणि म्हणूनच मी इथे पटापट चपात्या लाटून घेत होते. तोपर्यंत माझा तवा पण तापत होता. इथे माझा चहा पण रेडी होत होता आणि अशा प्रकारे मी इथे पटपट चपात्या लाटून घेतल्या आणि भाजून पण घेत सागरला चहा पण नेऊन दिला. तोपर्यंत इथे पण माझी भेंडी शिजतच होती आणि नंतर मग माझी भेंडी पण शिजून झाली. आणि इथे सगळ्या चपात्या मी लाटून घेतल्या, कारण की मला बाकीची पण तयारी करायची होती. आणि तुम्हाला सांगते, प्रवासामध्ये ना घरूनच सगळं मी खायला घेत असते. मला ट्रेनमधलं अजिबात काही सुद्धा आवडत नाही आणि ते चांगलं पण नसतं. ड्रिंक घेत नसते, कुरकुरे घेत नाही, काही सुद्धा मी सगळं अवॉइड करत असते. इन चहा सुद्धा मला आवडत नाही. लोक काय म्हणून ट्रेनमध्ये चहा कॉफी पितात काय माहिती, ते धुतात का नाही, कसले घाण पाण्याचा यूज करतात, मला अजिबात किळस येते.
म्हणून मी घरूनच भरपूर सारं खाण्याचं घेऊन जाते. डिनर, लंच, इव्हनिंग सगळं घेऊन जात असते. 2-2 भाज्या, चपात्या, फ्रूट्स वगैरे बरंच काय काय, कुरकुरे, बिस्किट पुडे वगैरे. लहान मुलसंग असला ना आपल्याला सगळी तयारी घरूनच करून जावी लागते. नंतर इथे माझ्या सगळ्या चपात्या मी लाटून घेतल्या होत्या गाईज. आणि इथे होतं माझे किचन साफ करण्याची बारी. नंतर मग मी किचन पण साफ करून घेतलं आणि गॅस पण पूर्ण क्लीन करून घेतला आणि डीप क्लिनिंगमध्ये मी किचन साफ केलं. कारण की मी आता इथे महिन्यानंतरच मी गावाकडून येणार आहे, त्याच्यामुळे एकदम साफसुथरं करून ठेवलं. कारण की कॉकरोच वगैरे होऊ नये म्हणून सगळं कडा वगैरे सगळं पुसून वगैरे घेतला. नंतर मला इथं सगळं पॅकिंग पण करायचं होतं गुगीचे खाण्याचं. आमचं सगळं रेडी झालेलं होतं, फक्त गुगीचं राहिलेलं होतं आणि गुगी पण उठलेली नव्हती. माझा 8:30ला स्वयंपाक झालेला होता. नंतर गुगीसाठी मी वरण भात शिजायला टाकला, कारण की आमची मॅडम वरण भाताशिवाय दुसरं काहीच खात नाही. नंतर मला तिला नाश्ता पण करायचा होता, पण गुगी आमची उठल्यापासून रडतच होती, तिला काही समजतच नव्हतं. ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मुलं अशी वागतात म्हणून. तर मी बहिणीला मेथी आणि भेंडी दोन्ही डिवायडेशन करून 2.5 चपात्या भरल्या. हे बहिणीसाठी डब्बा. नंतर आमचा लंच बॉक्स तयार करत होते. एका डब्यामध्ये भेंडी आणि एका डब्यामध्ये मेथी आणि थोडी ठेवली होती, कारण की आमच्या सागरला असं आवडत नाही. सकाळची भेंडी खाल्ली नंतर ना त्यांना दुपारी नंतर ते आवडत नाही, त्याच्यामुळे मी त्या अल्टिमेट करून दिलेली होती. कारण की त्यांनी भेंडी खाल्ली तर त्यांना नंतर ट्रेनमध्ये भेंडी द्यायची नाही, म्हणून मी इथे त्यांना भेंडी दिली आणि मी मेथी खाल्ली. आणि थोड्याशा चपात्या थंड होऊन दिल्यानंतर फॉइलिंग पेपरमध्ये 5 चपात्या रॅपिंग करून घेतल्या. आणि मला थोडीसुद्धा ना हाताला घाण किंवा तेलकट असला ना लगेच माझी हॅबिटच आहे ते लगेच पुसून वगैरे घ्यायचा हात. नंतर मी रॅपिंग करून घेतला आणि डबल रॅप करून घेतलं, कारण की निगोनी आणि एसीचं ट्रेन असल्यामुळे ना लगेच चपात्या वगैरे थंड पडतात आणि नंतर थंड चपात्या खाऊ वाटत नाहीत, म्हणून डबल टिबल त्याला रॅपिंग करून घेतलं. आणि तुम्हाला सांगते, आणि आमच्या मॅडमने रॅपिंगमधलं फॉइलिंग पेपरचं रॅपिंगचं ना हातला पुट्टाच काढून घेतला होता. लहान मुलं बघा असे वागतात, एकदम खोडकर असतात. नंतर माझं इथं पॅकिंग पण झाली होती. गुगीसाठी प्लेट आणि आमच्यासाठी प्लॅस्टिकच्या प्लेट घेतल्या होत्या. मग मी इथं आमचे सॅक भरत होते. नंतर 2 टिफिन भरले, कारण की त्यात ऑइल वगैरे खाली पडू नये म्हणून त्याला कॅरीबॅग रॅपिंग करून घेतली. गुगीचा वरण भात, चाकू, 4-5 चमचे, वरण भात पण शिजून झालेलं होतं. आणि माझ्यापाशी डब्बा शिल्लक होता, पण त्याच्यामध्ये ना लिकेज वगैरे होण्याची शक्यता असते आणि सॅकमध्ये सांडल, म्हणून मी काय केलं, पाणी प्यायच्या बॉटलमध्ये तिचं वरण भरून घेतलं. नंतर 2 पेरू घेतले 5 वाजता खाण्यासाठी आणि एका बॉटलमध्ये मी थोडंसं मीठ आणि लाल तिखट मिक्स करून ते पेरूसाठी खाण्यासाठी ते एका छोटे डब्बेमध्ये पण घेतलं. आणि थोडीशी गुगीची सेपरेट बॉटल असते पाणी पिण्याची, ते पण एका सॅकमध्ये भरून घेतलं. आणि इथे माझे पूर्ण सॅक खाण्यासाठी पूर्ण भरलेले होते. आणि यात होतं आमच्या गुगीचं ना आमचं जेवण. आणि नंतर पाणी प्यायची बॉटल पण घेतल्या आणि बाकी सगळं कुरकुरं बिस्किट वगैरे ते सॅकमध्ये भरलेलं होतं. आणि गाईज तुम्हाला सांगायचं विसरलं, कारण की मला ना घरातलं आवरताना वगैरे बाकी सगळं करताना जेवण झाल्यानंतर शूट काहीच करू शकले नाही, कारण की गुगी आमची उठल्यापासून एवढी रडत होती ना आणि माझा सगळा तिच्यावर राग निघायचा आणि मला सगळं बाकीचं पण काम करायचं, सगळंच मला घरातलं करायचं होतं आणि गुगी रडत होते, त्याच्यामुळे मला काहीसुद्धा शूट करायला मिळालं नाही. गुगीला सध्या मी आंघोळसुद्धा घातली नाही, कारण की तिचा हातपाय तोंड धुतलं आणि तिचा ब्रश केला आणि तिला नवीन कपडे घालून आणलं. एवढी गुगी रडत होती ना, काही नाव सांगू नका. सकाळी 9 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत जास्त तिनं रडायची. नंतर आम्ही पटकन आवरला आणि वेळेवर स्टेशनला गेलो होते. तरी आम्हाला एसीचं तिकीट काढायचं होतं. सागरचा पास होता एसीचा, फक्त माझं तिकीट काढायचं होतं. आणि तिचं तिकीट काढताना सागरला खूप वेळ लागला. सागरची वेळ आली ना, तो म्हणायचा तिकीटच संपले आणि नेटच चालत नाही, बरंच काय झालं. नंतर खूप वेळानंतर सागरनं 2री, 3री, 4थी लाईन असं करूच तो सागरचं नंतर दुसऱ्या बाजूला त्याने तिकीट काढलं. तुम्हाला सांगते, आपल्याला घाई असलं ना, असं काही प्रत्येक वेळेस आमच्याबरोबर असं होतं. आपल्याला घाई असते आणि काही ना काही आपल्याला अडचणच येते बघा. नंतर आम्हाला ते तिकीट काढताना थोडीशी अडचण आली आणि त्यांचं रोड बिहेवियर खूपच होता आणि ते चांगले काही वागले नाही तिकीट काढताना. नंतर आम्ही सबवे स्टेशनमध्ये थोडंसं तिथं टाईम मिळाला, तिथं शूट केलं. नंतर आम्ही एसी लोकलमध्ये बसलो आणि तिथं गुगी खूप मस्ती करत होती आणि तिला भूक पण लागली होती. तिनं उठल्यापासून काहीसुद्धा खाल्लं नव्हतं, म्हणूनच आम्ही कुरकुरे वगैरे घेतलेलं होतं. तिनं कुरकुरे वगैरे खाल्लं ट्रेनमध्ये. आणि गुगूने खूप ट्रेनमध्ये मस्ती केली. तिनं फीडसुद्धा करायला मागितलं. तिला मी एकदाच समजावून सांगितलं होतं
गुगू इथे खूप सारी माणसं आहेत, नको ग गुगू असं म्हटलं की तिनं समजून गेली. तिनं मागितलं सुद्धा नाही. नंतर तिनं कुरकुरं खाल्लं, थोडीशी पेप्सी वगैरे पिली, खूप मस्ती केली. माझ्याबरोबर ट्रेनमध्ये खेळत पण होते, तुम्ही पाहिला असेल. फायनली आम्ही 12 वाजता दादर स्टेशनला पोहोचलो. नंतर आम्हाला पलीकडे वगैरे जायचं होतं. गर्दी होती गाईज आणि त्यात गुगीला पण मला उचलून घ्यायचं होतं. आणि एवढी गर्मी, तुम्हाला तर माहिती आहे मुंबईला खूप स्वेट वगैरे येतो, खूप गर्दी पण होती आणि त्यात मला गुगीला पण घ्यायचं होतं. सागरला काही एवढं त्याला घ्यायचं नव्हतं. नंतर मी अशी एक आयडिया लढवली, गुगीला बॅगवरतीच बसले आणि गुगीला ना खूप आवडलं. गुगी काय उतरायचं नावच घेत नसायची. नंतर आम्ही जिथं आमच्या पल्ल्याच्या गाडीला तिथं गेलो आणि तिथं आमच्या मॅडमला भूक लागली, थोडंसं तिला चिप्स वगैरे खायला दिलं. आणि इथं बघा दुसऱ्यांच्या बॅगवर कशी पडलेली होती खाली. आणि फायनली आमची 12:15 वाजता गाडी आलेली होती, चेन्नई एक्सप्रेस, आणि आमचं होतं 2 टायरचं रिझर्वेशन. आणि मग नंतर आम्ही तिथे पोहोचलो आणि आमच्या सीटवर तर आम्ही आमच्या सीटचा नंबर वगैरे बघितला आणि आमचं रिझर्वेशन होतं RACचं, कारण की आम्हाला भेटलंच नाही आणि आम्ही तात्काळ वगैरे केलेलं नव्हतं. रिझर्वेशन करायचं म्हटलं ना 2-3 किंवा 4-5 महिने अगोदर करावं लागतं, तेव्हाच आपल्याला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो. विंडो सीट, अप्पर लोअर कोणतंही घेऊ शकतो. पण आम्ही गावाकडे यायच्या अगोदर 10 दिवसानंतर रिझर्वेशन केलेलं होतं, त्यामुळे आम्हाला 2च शिल्लक होते, 2च अवेलेबल होते, तेच मिळाले आम्हाला RAC. आणि 2 टायरमध्ये सर्व काही सुविधा उपलब्ध असतात गाईज, पूर्ण प्रायव्हेसी वगैरे असतात, प्रत्येक ठिकाणी पडदे वगैरे असतात, प्रत्येक पॅसेंजरला ब्लँकेट, बेडशीट, पिलोज आणि सगळं काही अवेलेबल असतं. पण मला त्यांचं फक्त पिलोजच मी यूज करते आणि बेडशीट. घरूनच येताना मी ब्लँकेट वगैरे घेऊन येत असते, मला त्यांचं ब्लँकेट वगैरे आवडत नाही, कोणीही घेतलेलं असतं, काही सांगू शकत नाही, म्हणून मी घरूनच गुगीचं, माझं, सागरचं, तिघाचं पण घेऊन येत असते. AC असल्यामुळे दुपारच्या टायमिंगला खूप गाढ वगैरे झोप लागते. आणि इथं आमची गुगी खूप मस्ती करत होती, खाली सारखं उतरत होते. गाडी स्वच्छ वगैरे असते, पण नंतर पॅसेंजर जसं येईल तसं गाडी वगैरे घाण होत जाते, खूप घाण होते. म्हणून नंतर मी गुगीला इथे सॉक्स वगैरे घालत होते, कारण की आमची गुगी सारखं इकडे तिकडे धावत असल्यामुळे खाली तिचे पाय घाण होऊ नये म्हणून मी सॉक्स तिला पहिल्यांदा घातले. मॅडम बघा खाली कशी झोपलेली होती आणि पूर्ण तिच्या पॅन्ट खाली गेलेली होती, पूर्ण तिचं डायपर वगैरे दिसत होतं. माझ्याकडून चुकून तिला मोठी पॅन्ट मी आणली, पूर्ण लूजच झालेली होती. आणि इथं गुगीचा ड्रेस मला चेंज करायचा होता, त्याच्यामुळे मी बॅगेमध्ये तिचे कपडे हुडकत होते, मला सापडणच गेली ती कुठं ठेवली. नंतर फायनली मला तिची पॅन्ट मिळाली. नंतर गुगीला पॅन्टच काढून टाकली. जेवण झाल्यानंतर मी तिला घातलीच नाही, ज्यावेळेस आमचं गाव जवळ येईल तेव्हाच तिला पॅन्ट घातली, नुसती काढून ठेवलेली असते, कारण की आमच्या मॅडमला पुन्हा नंतर सुशी सगळं काही लागतं. कुठं प्रवास करायचं म्हटलं की आम्ही जेवण करताना सगळं काही मॅडमला संगच लागतं. आणि इथं खूप आगाऊपणा करत होते आमची गुगी, इकडे तिकडे धावत होती. मी बेडशीट हातरलेला काढायचा प्रयत्न करत होते, तुम्ही पहा, आणि तिची पूर्ण पॅन्ट खाली गेलेली होती. नंतर फायनली आमच्या गुगीचा जेवायचा टायमिंग झालेला होता. मॅडमने सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं, तशीच आणलेली होती. सकाळी कधी 8:30ला उठलेली होती, रडून तिनं तिचा जीव पूर्ण ही केलेला होता, त्याच्यामुळे आमच्या मॅडमने काही जेवलेच नाही त्या. नंतर मग इथं पहा तिला सो लागलेली होती, तिनं करायचा प्रयत्न करत नव्हती बघा. डायपर असून सुद्धा ती म्हणायची मला डायपर काढून दे, पण मी तिला समजलं गुगू ह्या डायपरमध्ये कर. मग तिनं शेवटी त्याच्यामध्ये केली. आणि नंतर मी गुगीला डायपरच घातला नाही, कारण की तिला सर्व समजतं, तिला प्रॉपर कळतं. सुशी आल्यानंतर तिनं मला सगळं सांगते. नंतर फायनली आमच्या गुगीचा होता खायचा टायमिंग, कारण की लवकर मॅडम उठल्या होत्या आणि रडून तिचा जीव तिनं पाक बेजारी करून टाकलेला होता. तिनं घरून येताना काहीच खाल्लेलं नव्हतं. 1 वाजता तिला जेवायला दिलं आणि मी घरून आला तिला वरण भात. आणि मॅडम काय एका ठिकाणी बसून खातच नसायची, सारखी इकडे तिकडे धावत होती. आणि तुम्हाला तर माहिती आहे लहान मुलं एका ठिकाणी बसून काय खात नाही, इकडे तिकडे पळणार वगैरे. मग आई त्यांच्या मागे जाणार आणि घास भरवणार. सेम आमची गुगी तसंच करत होते, घरी पण असंच करते आणि ट्रेनमध्ये पण असंच करत होती. सकाळपासून काहीच खाल्लं नसल्यामुळे जबरदस्ती का होईना तिला मला घास भरावा लागत होता. असं करून मी तिला सगळं खाऊ वगैरे घातलं. नंतर फायनली आमचा जेवायचा टाइम झालेला होता, 1:30 वाजून गेलेला होता. सकाळी थोडंच खाल्लं होतं, कारण की मला उपाशी पोटी आलं ना, ओमेटिक वगैरे होतात, म्हणून थोडं तरी मी खाऊन आलेली होती. मस्तपैकी मेथीची भाजी, भेंडी, चपाती. आणि मला काही ट्रेनमधलं काही खाऊ वगैरे वाटत नाही. मी चिप्स, कुरकुरे सुद्धा, पाण्याची बॉटल सुद्धा इवन मी ट्रेनमध्ये वगैरे घेत नसते, कारण की मला ते अजिबातच आवडत नाही. घरूनच सगळं मी पाण्याचे बॉटल्स वगैरे घेऊन येत असते. आणि काय म्हणून लोक त्या ट्रेनमधला चहा वगैरे पितात, कॉफी पितात, जेवण खातात, काय मला त्यांची एवढी किळस येते ना, ते बघूनच मला अजिबातच आवडत नाही. मी खातच नाही, मला ट्रेनमधलं जेवण मी पूर्णच अवॉइड करत असते. सागरने वगैरे जेवण करून घेतलं, कारण की गुगी काही एका ठिकाणी बसत नव्हती, म्हणून म्हणलं सागर तुम्ही पहिले जेवा, नंतर मग मी जेवत होते. मग मस्त अशी आमची गुगी सीटवर बसून मोबाईल वगैरे पाहत होती. आणि मला जास्त काही एवढं शूट वगैरे करायला मिळेल नाही, मी जेवढं शूट केलं तेवढं तुम्हाला दाखवण्याचं पॉसिबल वगैरे केलेलं आहे. आणि इथं सागरचं जेवण झालेलं होतं आणि कल्याण आलेलंच होतं, कारण की पॅसेंजर याच्या वगैरे आम्ही जेवण वगैरे करून घेतलं, कारण की पॅसेंजर आल्यानंतर गर्दी वगैरे, ट्रेन वगैरे घाण वगैरे होते. आणि मग आम्ही मस्त ठेवून दिलेलं होतं. मी सकाळी कधी 6 वाजता
उठलेली होती आणि गुगीन मी इथं मस्तपैकी झोपलेलं होतो. ही RAC सीट असल्यामुळं ना एवढी दोघीला कम्फर्टेबल जागा नव्हती. पलीकडे गुगी बसली होती ना, ती सीट खूप मोठं होतं. माझं सीट RAC असल्यामुळे एकच माणूस बसेल असं कम्फर्टेबल होतं, पण मी ॲडजस्ट केलं कारण की आमच्या गुगीला फीड वगैरे ते करायला लागतं आणि आम्ही दोघी इथं प्रॉपर झोपलेलो होतो. गुगीनं पूर्ण तिची जागा वगैरे घेतली होती, पण मी छोट्या जागेत झोपलेली होती. तर आम्ही कर्जत गेल्यानंतर मी आणि गुगीने झोपी गेलो कारण की मी सकाळी 6 वाजता उठल्यापासून मला खूप झोप लागलेली होती आणि गुगी काही झोपायचं नावच घेत नव्हती. नंतर गुगी कर्जत गेल्यानंतर गुगीला पण मी झोपू घातलं आणि मग कर्जत पासून ते दौंडपर्यंत गुगी 2-3 तासाची तिनं झोप खाल्लेली होती आणि इथं तिनं मस्तीच करत होती आणि मग मस्त आम्ही दोघी असं झोपून दिलं कारण की खूप पण कंटाळा आलेला होता. आणि मग इथं दौंड वगैरे आलेलं होतं कारण की दौंडचं थोडंच शूट करायला भेटला मला. आणि फायनली आमचा स्नॅक्स टाइम, खायचा टायमिंग वगैरे होतो आणि तुम्हीच पहा. सर्व काही असतात, पडदे वगैरे सर्व काही प्रायव्हसी वगैरे असते. ह्याच्या अगोदर पण तुम्हाला मी सर्व काही सांगितलेलं होतं. आमचं 2 टायरचं रिझर्वेशन असतं, आम्ही तेच करतो कारण की ह्याला खूप जास्त प्रायव्हसी वगैरे असतं. 3rd टायरला एवढं काही नसतं. आणि नंतर मग आमचा होतो इव्हनिंग नंतर खाण्यासाठी आम्ही स्नॅक्स टाइम पेरू वगैरे घरूनच काही सर्व काही घेऊन आलेलं होतं. तुम्हाला दाखवलं होतं लाल तिखट त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून असं पेरूवरती स्प्रेड वगैरे करून खाण्यासाठी खूप भारी वगैरे लागतं. ह्याच्या अगोदर आम्ही ट्रेनमध्ये पण यायचं असं पेरू वगैरे बायका वगैरे ते घेऊन यायच्या, मग आम्ही त्यावेळेस खायचं. ह्यावेळेस मी घरूनच सर्व काही येताना घेऊन आलेलो होतो आणि फॅमिलीसोबत ना असं खूप भारी मज्जा पण येते आणि टाइम स्पेंड पण होतो आपला. आणि इथं गुगी पण आमच्याबरोबर खात होती. नंतर आम्ही खात वगैरे खूप सारं असं एन्जॉय वगैरे केलं आमच्या गुगीनं पण. आणि तुम्हाला सांगते ट्रेनमधला प्रवास एवढा असं आपल्याला वाटतं की आपण घरी बसल्यासारखंच प्रवास वगैरे करत आहे. म्हणूनच आम्ही ना कुठेही आणि कधीही जाताना ना आम्ही ट्रेनच प्रवास करतो, आम्ही ट्रॅव्हल्सनं वगैरे करत नाही. खूप आरामदायी असतो. गाईज मी तुम्हाला सांगते, मला मुंबईनं येऊन खरंच ॲक्च्युली 10 ते 12 दिवस झालेला आहे आणि मला सांगायला कसं तरीच वाटत आहे कारण की हा ब्लॉग लवकर पडायला पाहिजे होता पण खूप लेट पडत आहे. 15 दिवसाचा फरक आहे ह्या ब्लॉगमध्ये कारण की माझा ब्लॉग पूर्ण एडिट वगैरे झालेला आहे, फक्त व्हॉइस ओव्हर देण्यासाठी बाकी पेंडिंगला होता. मला तर माहितीच आहे व्हॉइस ओव्हर वगैरे द्यायचं म्हटलं ना पूर्ण एकांत वगैरे लागत आहे आणि गावाकडे कसं जास्त माणसं वगैरे असले त्याच्यामुळे मला थोडंसं एडिट आणि व्हॉइस ओव्हर देण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम माझा. तुम्हाला आता इथून पुढे थोडेसे लेट का होईना पण ब्लॉग पडतील गाईज आणि समजून घ्या. मग इथं आमचं वगैरे खायचं वगैरे झालेलं होतं. आमच्या सोलापूर जिल्ह्यामधील दौंडमधील उजनी धरण गाईज खूप मोठे आहे आणि इथूनच सर्व सिटीमध्ये ह्याचं पाण्याचा पुरवठा वगैरे केलेला जातो गाईज. आणि पहा, तुम्हीच पहा ट्रेन किती फुल स्पीडमध्ये आहे. तुम्ही याच्यावरूनच अंदाज लावू शकता की ट्रेन किती फास्ट वगैरे आहे. हेच ते आमचं उजनी डॅम खूप मोठं पसरलेलं आहे आणि त्याच्याकडची शेती पूर्ण हिरवीगार आणि अशी हिरवट वगैरे दिसत होतं. आणि फायनली आम्ही आता पोहोचणारच होतो गाईज. आणि कसा वाटला तुम्हाला माझा ट्रेनमधला प्रवास नक्की कमेंटमध्ये सांग. फायनली आम्ही कुर्डुवाडीमध्ये पोहोचलेलो आहे. करेक्ट 5:45 वाजता गाडी तिथं पोहोचलेली होती. आणि कुर्डुवाडी हे मोठे जंक्शन आहे गाईज, इथूनच लांबच्या पल्ल्याच्या गाड्या वगैरे जातात. नंतर मग आम्ही खाली वगैरे उतरलो गाईज आणि गुगी खूप उत्साही होती कारण ती मामाच्या गावी खूप दिवसानंतर जाणार होती. कम्प्लिटली आम्ही 6 महिन्यानंतर आम्ही गावी जाणार होतो गाईज. आणि तसेच गुगीला पण खूप आनंद होता आणि मलाही. नंतर मग आम्ही 6 ते 7 तासाचा प्रवास करून खूप कंटाळलेलो होतो. नंतर आमचा भाऊ आम्हाला गाडी घेऊन आलेला होता कारण की संध्याकाळची वेळ होती, त्याच्यामुळे आम्हाला 4 व्हीलर घेऊन आलेला होता. तर गाईज असा होता आमचा ट्रेनमधला ACचा प्रवास. आवडला का ते नक्की सांगा. हो गाईज, तुम्हाला सांगायचं विसरलाच, माझा चॅनल लवकर ग्रो वगैरे आणि मी जसे ब्लॉग टाकत तसं 1-2 सबस्क्रायबर वगैरे वाढत चाललेला आहे आणि माझा बऱ्यापैकी चॅनल ग्रोथ वगैरे वाढत आहे. असं तुमचे सपोर्ट आणि साथ राहिले ना माझे लवकरात लवकर यूट्यूब चॅनलचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील. त्याचप्रमाणे तुम्हाला रोज माझे नवनवीन व्हिडिओ पण बघायला मिळतील. अशा प्रकारे माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू मग आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चलो बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.